बातमी गोदावरी नदी संदर्भातली आहे। गोदावरी नदी आता मोकळा श्वास घेणार आहे, कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यातनं तिची सुटका होणार आहे। गोदावरी नदीवरील कॉन्क्रीटीकरण त्याचसोबत काठावरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थसारखं मोठं कुंड बांधण्याचा निर्णय घेतला। मंत्री गिरीश महाजनांनी या संदर्भातली घोषणा केली। त्र्यंबकेश्वर नगरीतनं वाहणाऱ्या गोदावरी नदीवर सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब पेवर ब्लॉक टाकल्यानं नदीचा श्वास कोंडला गेल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी करत न्यायालयात धाव घेतली। मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निर्णयाचं पर्यावरणप्रेमींकडून स्वागत करण्यात आलं। आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेलं आहे तिथून पाणी वाहतं, आता तिथून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल। मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्त्व जे आहे ते नदीशिवाय नाही। प्रत्येक जी पवित्र नदी आहे तिच्या ठिकाणी मग तुम्ही कुठेही घ्या, तुम्ही उज्जैनला घ्या, ओंकारेश्वरला घ्या, तुम्ही कुठे पंढरपूरला घ्या, सगळ्या ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत। आणि म्हणून मला वाटतं की जर नद्या चिरून गायब झाल्या, त्याच प्रदूषित झाल्या, तर मग ते तीर्थक्षेत्राला काय। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे। तो सगळा स्लॅबही तुम्ही तिथं काढून टाका, ती गावातून वाहताना लोकांना 12 महिने दिसली पाहिजे। त्यासाठी काय करायचं असेल ते करा, आणि मी निश्चित त्या संदर्भामध्ये आता पावलं उचललेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।